नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आळूच्या शेतीमध्ये। तर आळूची शेती ही कशा प्रकारे असते आणि काय असते, आपण आळूच्या वड्या आवडीने खातो, पण त्या आवडीने खाणाऱ्या आळूच्या वड्या येतात तरी कशा, किती कष्ट घ्यावे लागतात, किती दिवसात आळू येते, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे। चला तर मग आपण ही संपूर्ण माहिती घेऊया। 1-1.5 महिन्यापूर्वी आपण आळूचे कांदे लावले होते। आता ही आळूचे कांदे लावल्यानंतर ह्या पाहू शकता, आळूची पाने एवढी झालेली आहेत। ही आळूची पाने अजून मोठी होतात आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ही आळूची पाने ना आपण खाल्ल्यानंतर आहे ना खाजवत नाही, कारण आळूच्या पानाला तुम्ही पाहू शकता की ह्या कडेने ना एक तपकिरी काळ्या रंगाची रेष आहे, त्यामुळे ही आळूचे पान आहे ना गावरान आणि खायला चविष्ट देखील असते। तर तुम्ही पाहू शकता की हा संपूर्ण आळूचा प्लॉट 20 गुंठ्याचा आहे। आत्ता आळूची कापणी चालू आहे, जी मोठी मोठी पाने असतात ती कापतात। चला आपण कापलेले आळू पाहूया, कशी प्रकारे आपण आळू कापतो आहे। हे पाहू शकता की अशा प्रकारे आहे ना आपण हे आळू कापून ठेवलेले आहे। आता ही आळू कापल्यानंतर याची 5 पाने घ्यायची आणि एक गड्डी बांधायची आणि ही मार्केटला विकायला न्यायची। याचं मार्केट पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी उपलब्ध आहे, पिंपरी। तर ही संपूर्ण आळूची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तरी तुम्हाला ही माझी आळूविषयी माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।